हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 36 इंच चेस्ट साईजचं ब्लाऊज कट करायचं आहे. तर हे असणार आहे कटोरीमध्ये. तर त्याच प्रकारेचे जे मेजरमेंट्स आहेत ते आपल्याला इथे घेऊन कट करायचे आहे. तर सुरुवातीला या ब्लाऊजची जी हाईट होती ती होती 13.5 इंच. तर मी 14.5 वरती एक पॉईंट दिला. त्यानंतर जे शोल्डर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 5.25 इंच आणि जी शोल्डर पट्टी घेतलेली आहे ती घेतलेली आहे 3.5 इंच. 3.5 इंच घेतल्यानंतर खाली परत एक 5.25 वरती पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन अशी मारून घेतली, कारण आपली मागं पुढं जी लाईन आहे ती व्हायला नको. त्यासाठी सरळ एक अशी लाईन करून घेतली आणि 6 इंचावरची जी आहे मुंड्याची हाईट घेतली आणि एक बॉक्स तयार करा. आता जिथूनही आपला एक पॉईंट कोस असतो तिथून 1 इंच असा तिरकस पॉईंट द्यायचा आणि गोल असा शेप आपल्याला आर्म राऊंडचा देऊन द्यायचा. आता इथे जे आहे मी शोल्डरची पट्टी घेतलेली आहे 3.5 इंच, जी की तयार होणार आहे आपले 2.25 इंच. शोल्डर पट्टी 2.25 इंच जास्त मोठंही होणार नाही आणि जास्त छोटीही होणार नाही आणि याने काय होतं की आपलं जे शोल्डर आहे ते जे गळतात ते त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणून जी शोल्डर पट्टी आहे ती मी जास्त ठेवलेली आहे आणि एवढीही जास्त नाही आहे. 2.25 इंच म्हणजे काही एवढी जास्त होत नाही. त्यानंतर जी गळ्याची हाईट होती ती घेतलेली म्हणजे ती रेडी होणार आहे 9.5 इंच. तर 10.15 इंचावरती मी पॉईंट दिला. एक बॉक्स तयार केला. गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंचावरती देऊन गोल गळ्याचा असा शेप दिला. त्यानंतर जी वेस्ट आहे ती असणार आहे आपले 29 इंच. तर 29चा चौथा भाग येतो आपला 7.25 इंच. तर 7.25 इंच 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणून मी एक पॉईंट दिला आणि जे आपलं बॅक पार्ट आहे ते इथे रेडी आहे. तर तेच जे आहे मी इथे कट करून घेतलेलं आहे. आणि जो आपण डीप नेक असतो तेव्हा आपण जो शोल्डर असतं त्याला गळ्याच्या बाजूने जे आहे 1/2 इंच डाऊन देत असतो. तर त्याची मार्किंग तर मी सध्या केलेली आहे, पण त्याचं कटिंग जे आहे मी जेव्हा स्टिचिंग करणार तेव्हा करणार. आता जे आहे माझ्याकडे 36 इंच चेस्ट साईजचं पेपर कटिंग्स होते. आता काय आपला वेळ व्यवस्थित यावा, म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन व्हावं म्हणून आपण नेहमी काय करतो, साईज तर सेम राहतात, फक्त थोडाफार जो बदल होतो तो आपल्याला आला तर पेपर कटिंग्स यूज करणं हे सगळ्यात म्हणजे सोप्यात सोपं काम आहे असं वाटतं. कारण आपण रेग्युलरचे भरपूर असे ब्लाऊज कट करतो, तर पेपर कटिंग्सचा यूज केला तर काहीच हरकत नाही आहे. आता हे जे आहे 36 इंचाची पेपर कटिंग्स होती, फक्त फरक एवढाच होता की 1/2 इंचची जी या ब्लाऊजची जी हाईट आहे ती कमी आहे. तर 13.5 होती ब्लाऊजची हाईट, तर जे पेपर कटिंग्स आहेत ते 14 इंचचे होते. म्हणून मी काय केलं, फक्त हाफ इंचाने जे आहे जी हाईट आहे ती कमी घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता कटोरीसुद्धा 1/2 इंचाने जी आहे मी कपड्याच्या खाली ठेवलेली आहे आणि जो साईड पार्ट आहे तो सुद्धा 1/2 इंच ठेवलेला आहे. आता तोच जे मी पूर्ण जेही माझ्याजवळ पेपर कटिंग्स होते ते पूर्ण जसेच्या तसे इथे रेखाटून घ्यायचे. कोणताही बदल यामध्ये करायचा नाही. जसे आहे तसेच तिथे पूर्ण रेखाटून घ्यायचे आणि आपण जे केलेले मार्किंग आहे त्यावरती जे आहे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. तर इथे जे आहे मी कटोरी आणि साईड पार्ट दोन्हीही इथं कट करत आहे, पण इथे मी योकपट्टी जी आहे ती कट केलेली नाही आहे. तर इथं शिल्लकचा असा कपडा नव्हता म्हणून मी वेगळ्या कपडावरती जिथं ॲडजस्ट होईल तिथे योकपट्टी काढणार आहे. तर कटोरी काढताना एवढं ध्यानात ठेवायचं की आपण एकीकडून तर कमी केलं होतं मी म्हणजे कपड्यावरतीच कमी ठेवलं होतं. तर कट करता वेळी जे आहे मी दुसरीकडचा भागही अर्धा इंच कमी घेतलेला आहे, म्हणजे माझं जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित आहे. आणि याच प्रकारे जर आपण व्यवस्थित काम केलं तर पेपर कटिंग्स आपण सांभाळून ठेवायचे आणि वेळेवरती त्याच आपल्या ज्या आहे कामी पडतात. आपलं लवकरात लवकर ब्लाऊज कट करणं होतं आणि शिवायलासुद्धा टाईम कमी लागतो. त्यानंतर स्लीव्ज कट करायच्या होत्या, तर 4 फोल्डेड कपडा घेतला आणि जी हाईट आहे या स्लीवची ती आहे 6.5 इंच. तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 7.5 वरती एक पॉईंट दिला. त्यानंतर जे आर्म राऊंड होता तो होता 7.5 इंच. तर 7.5 वरती एक पॉईंट देऊन आणि इथे जे आहे 2 इंचाचा डाऊन दिलेला आहे मी आर्म राऊंडकडून आणि एक जो स्लीवचा शेप असतो तो व्यवस्थित असा देऊन दिला आणि पूर्ण जे स्लीव्ज आहेत त्या इथे कट केल्या. आणि त्यानंतर जे आहे जितकंही कापड उरलेलं होतं माझं त्या कापडमध्ये मी आपले जी योकपट्टी आहे ती कट केलेली आहे एकच. आता दुसरीसुद्धा असे जोड करून जी कटोरी योकपट्टी आहे ती आपण कट करून घेणार आहोत. आता जेही आपण अस्तर कट केलेलं आहे ते पूर्ण आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेवायचं आणि असं कापून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आता स्टिचिंग करायची आहे. तर अगोदर जे आहे मी फ्रंट पार्ट तयार करून घेते. तर फ्रंट पार्टसाठी सगळ्यात अगोदर मी इथे योकपट्ट्या घेतल्या. आता मी जी एक पट्टी राहिली होती ती जोडून इथे तयारसुद्धा करून घेतलेली आहे.
तर आता जी ही योगपट्टी आहे ती व्यवस्थित अशी ठेवायची. जो मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तर जे आहे ते व्यवस्थित असं ठेवायचं आणि जी योगपट्टी आहे त्यासुद्धा शिवताना एक ठेवायचं की आमोरासमोर दोन्ही योगपट्ट्या ठेवायच्या. म्हणजे आपल्या कशा एकाच बाजूच्या शिवल्या गेल्या नाही पाहिजे. दोन्हीही अशा समोरासमोर ठेवल्या की त्याचे जे फ्रंटचे तोंड असतात म्हणजे ते समोरासमोर आले पाहिजे. आता पहिले मी एक टीप मारून घेतली, त्यानंतर दुसरीकडं अस्तर पलटवून त्यावरती सुद्धा आता अशी एक टीप मारून घेते आणि आपलं जे ही योगपट्टी आहे ती इथे तयार होऊन जाते. आणि आपल्या कोणचंही एक्स्ट्राचं जर कापड असेल ते पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता जो या कटोरीचा एक पार्ट आपला तयार झालेला आहे, याच प्रकारे आपल्याला दुसरासुद्धा पार्ट इथे तयार करून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता दोन्हीही पार्ट आपले रेडी आहे. आता जे आहे आपल्याला करायची आहे आपली स्लीव्हची स्टिचिंग. तर त्यासाठी जे आहे मी सर्वात अगोदर जे आहे एक स्लीव्ह तयार करून घ्यायची. तर जोही आपलं मेन फॅब्रिक आहे त्याला असं सरळ ठेवायचं, त्याच्यावरती आपली स्लीव्हज ठेवायची आणि 1/2 इंचाच्या अंतरावर जे आहे आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. आता हाफ इंचाच्या स्टिच झाल्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे ते दुसऱ्या बाजूनं थोडंसं पलटी करायचे आणि अस्तरावरतीच एक दाब टीप म्हणून आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. याने जे आहे आपल्याला जेव्हा आपण अस्तर पलटवू तेव्हा आपल्याला खूप असं सोपं जातं आणि व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येते. तर ही टीप मारणंसुद्धा तुम्हाला आवश्यकच आहे, कारण याने जे आहे आपली जी फिनिशिंग असते ती व्यवस्थित येते. त्यानंतर जे पूर्ण अस्तर आहे ते पूर्ण मी मागच्या बाजूला ढकलून दिलं आणि आता पूर्ण जे अस्तर आहे आपल्याला मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असे 1/2 इंचाची शिलाई मार्जिन सोडत जे आहे आपल्याला पूर्ण जी स्लीव्ज आहे ती इथे रेडी करून घ्यायची आहे. आता जी ही स्लीव्ज आपली रेडी आहे, तर एक्स्ट्राचं कापड असतं आपलं मेन फॅब्रिकचं ते इथे कट करून घ्यायचं. त्यानंतर अशाच प्रकारे जे आहे दुसरंसुद्धा स्लीव्ज आहे ती इथे मी रेडी करून घेतली. यानंतर राहिलं आहे आपलं आता साईड पार्ट्स. तर साईड पार्ट्स घ्यायचे आणि ते सुद्धा असे आमोरासमोर ठेवायचे. कारण कसे एकसारखेच 2 पार्ट असतात तर नवनवीन काय होतं की समजत नाही. जर आपण एकाच वेळेस आपण दोन्हीही पार्ट एकसारखेच शिवल्या नाही गेले पाहिजे. त्याने काय होतं नंतर कपडाही खराब होतो आणि आपला टाईमही जातो आणि आपल्याला खूप परेशानी होते. त्यामुळं जेवढं सुरळीत होईल तर आपलं काय करायचं नेहमी आमोरासमोरच जे पार्ट आहेत ते ठेवायचे आणि त्याला असं व्यवस्थित असं स्टिच करायचं. आता इथे जे आहे मी जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवलं होतं आणि त्यावरती अस्तरचा जे कटिंग्स आहे ती व्यवस्थित ठेवून पूर्ण याच्यावरती 1/2 इंचाच्या अंतरावर पूर्ण आपण जी शिलाई असते ती करून घ्यायची. तर आता एक साईड पार्टची शिलाई झाली. आता दोन्हीही साईड पार्ट इथं मी तयार करून घेते आणि तेही तयार झालेले आहेत. यानंतर जे आहे आपल्याला घ्यायची आहे आता आपल्या कटोरी. आता कटोरीचं सुद्धा तसंच आहे, जसं की योगपट्टी, साईड पार्ट आणि कटोरी. हे याचे काय असतात ना 2-2 भाग असतात, 2-2 पार्ट असतात. तर त्याने काय होतं कोणताही पार्ट आपला एकसारखे शिवला नाही गेलं पाहिजे, तर आपल्याला ते आमोरासमोरच ठेवून इथे स्टिच करायचे. तर आता मी कटोरी घेतली आणि व्यवस्थित तिच्यावरही 1/2 इंच अंतरावर सोडून जे आहे इथं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जेही आपलं एक्स्ट्राचं कापड असलं ते पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं कट करायचं आहे, कारण आपलं अस्तर जे आहे ते कट व्हायला नको. आता जे आहे आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा टक्स. तर कटोरीचा टक्स देण्यासाठी नेहमी जेही आपला मधला कोना असतो, जे आपण 1.5 इंच खाली घेतो, त्याच्या कोण्यापासून 1.5 इंच अंतरावर तर जी टक्सची हाईट आहे ती ठेवायची आहे आपल्याला 2.5 इंच. आणि आपल्या कटोरीला जो असतो असा शार्प टोक यावं नाही म्हणून थोडंसं जे कॉर्नर असतं ना लास्टचं, त्याला थोडंसं असं गोलाईमध्ये थोडासा शेप द्यायचा. त्याने काय होतं आपल्या कटोरीला एकदम असं शार्प टोक दिसत नाही. तर इथे टक्ससुद्धा रेडी आहे आणि आता दोन्ही कटोऱ्यासुद्धा मी तशाच तयार करून घेतल्या. यानंतर जे आहे आता मला स्टिच करायचं आहे बॅक पार्ट. तर बॅक पार्टसाठी जे आहे जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवलं आणि त्याच्यावरती जे आहे आपला जोही बॅक पार्ट म्हणजे अस्तरचं कट केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि 1/2 इंचाच्या अंतरावर पूर्ण जे बॅक
पार्ट आहे अस्तरचा पूर्ण मेन फॅब्रिकवर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि 1/2 इंचाच्या अंतरावरच जे आहे व्यवस्थित अशा स्टिच मारायचा आहे. आता हा जे बॅक पार्ट जो असतो तो थोडासा मोठा असतो आणि त्या गळ्याला जो गोल शेप असतो आणि काही जे म्हणजे फॅब्रिक असतं, आता हे जे साडीचं फॅब्रिक आहे ते थोडंसं सळसळ आहे, तर त्याने काय होतं कुठे कुठे कपडा गोळा होतो किंवा असा फुगतो, तर ते सुद्धा आपल्याला क्लिअर करत जे आहे ते स्टिच करत घ्यायचे आहे. आता माझं जे आहे पूर्ण स्टिच झालेलं आहे, तर एक्स्ट्राचा जोही कपडा आहे तो पूर्ण इथे मी कट करून घेत आहे. आता आपला बॅक पार्टसुद्धा रेडी आहे, पण आता आपल्याला याला द्यायचे आहे बॅक टक्स. तर बॅक टक्स देण्यासाठी मी अर्ध्यामधून फोल्ड केलं आणि 4 इंच अंतरावर आणि जो गळा आहे त्याच्या 1/2 इंच खाली असा मी इथे टक्स दिलेला आहे. मी कधीही गळ्याच्या वरती जाईल असा किंवा गळ्याच्या बरोबर असा टक्स देत नसते, कारण ते दिसायला एवढं व्यवस्थित दिसत नाही, फिनिशिंग येत नाही. त्यामुळं मी नेहमी गळा जो असतो त्याच्या 1/2 इंच खालीच जो टक्स असतो तो देत असते. यानंतर आपल्याला जे आहे 1/2 इंचाचा टक्स इथे देऊन द्यायचा, म्हणजे 1/2 इंच म्हणजे एकीकडून तर दोन्हीकडूनही आपला धरला तर 1 इंचचा पूर्ण टक्स होतो, जो की आपण कटिंग्सच्या वेळेत एक्स्ट्रा घेतलेलाच असतो. तर तेवढा आपल्याला इथे बॅक टक्स देऊन द्यायचा आहे. तर आता इथे जे आहे दोन्ही टक्ससुद्धा तयार झाले. आता आपल्याला करायची आहे खालची जी पट्टी असते ती तयार. तर एकसारखी माझ्याकडे पट्टी नव्हती, तर थोड्या थोड्या एकाच मापाच्या पट्ट्या मी छोट्या छोट्या तयार केल्या आणि त्यालाच जोडत जे आहे एक लांब अशी पट्टी तयार करून घेतली आणि ती जी आहे आता इथे मी जोडत आहे. तर पहिले काय जे बरोबर जे शेवटचं टोक असतं त्याला मिळत अशी पट्टी ठेवायची आणि त्याच्यावरती एक 1/2 इंच अंतरावर स्टिच करून घ्यायची. नंतर पट्टी जी आहे ती दुसऱ्या बाजूला फक्त थोडीशी पलटवायची आणि पट्टीवरती परत एक स्टिच मारून घ्यायची, म्हणजे दाबटीप म्हणून. आणि नंतर जे आहे आपल्याला परत मागच्या बाजूने यायचं आणि पट्टी अशी मागच्या बाजूने फोल्ड करायची. पण फोल्ड केल्यानंतर जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते एक लाईन, म्हणजे आपली जी मेजरमेंट टेप असते त्याचं एक लाईन जे आहे आतून दिसलं पाहिजे. आता तुम्हीही याच्यावरती लक्ष देसाल की माझंही म्हणजे एक लाईन इतकं जे आहे मेन फॅब्रिक अस्तराच्या बाजूने दिसत आहे. याने काय होतं, वेळेनुसार आपलं जे अस्तर आहे ते आपल्या बाहेरच्या बाजूने येत नाही आणि ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही बाहेरून जर आलं तर. पण आपण जर अगोदरच एक लाईन इतकं आत घेतलं तर ते फिनिशिंग त्याची बिघडत नाही. त्यानंतर आता बॅक पार्ट रेडी झाला. आता आपल्याला करायची आहे फ्रंट पार्टची तयारी. तर फ्रंट पार्ट आपण जोडून ठेवलेले होते, आता त्याला एकत्र करायचे, म्हणजे पूर्ण फ्रंट पार्ट इथे तयार करायचा आहे. तर मी कटोरी आणि साईड पार्ट व्यवस्थित असा कट करून घेतला. जसा आपला शेप असतो कटोरीचा तशाच शेपमध्ये जे आहे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी योकपट्टी आहे ती आपल्याला इथे स्टिच करायची. योकपट्टी जोडताना आपल्याला बरोबर असं 1/2 इंच आत दबलं पाहिजेत असंच आपल्याला म्हणजे टीप मारायची आहे. कारण आपण घेतावेळी जेव्हा आपण हाईट घेतो तेव्हा आपण 1/2 इंच जे घेतलेलं होतं आणि त्याने काय होतं, आपण 1/2 इंचाचं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन स्टिच मारले की जो म्हणजे कपडा असतो तो सटकत नाही. नाहीतर कमी कमी जर टिपमध्ये दाबलं तर ते काय होतं, तेव्हा स्ट्रेच कपडा होतो तेव्हा टिपातून कपडा निसटतो आणि ते ब्लाऊज खराब होऊन जातं. तर त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला टीप मारताना आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेलं असतं तेवढंच दाबल्या गेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं आता मी जी आहे हुकची पट्टी तयार करून घेत आहे. तर इथं जे आहे एक पट्टी घेतली 2 इंचाची आणि तिला मध्यात असं फोल्ड करून जे आहे व्यवस्थित असं खालून 1/2 इंच असं बाहेर सोडायचं आणि त्याला मुडप पारून जे आहे त्याच्यावरती स्टिच करून घ्यायची आणि नंतर त्याला आत दुमडून जे आहे व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची. जसं आपण नेहमी हुक पट्टी बनवतो तशीच आपल्याला ही सुद्धा बनवून घ्यायची आहे. त्याचप्रकारे जे आहे आता आपली फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे, पण आपला हा कटोरीचा जो पार्ट असतो तो थोडासा असा तिरकस कापतो आपण, तर त्यानं काय होतं जे खेचल्या जातं, तर थोडंसं आपलं मेजरमेंट्स एक्स्ट्राचं भरतं. तर मी नेहमी काय करत असते, जेव्हाही आपला फ्रंट पार्ट तयार होतो त्यावेळेस परत एकदा मेजरमेंट्स घेऊन जर शिल्लक काही भरत असेल तर त्याला कट करून टाकते. त्याने काय होतं, आपले जे मेजरमेंट असतात ते व्यवस्थित बसतात आणि वेळेवर आपल्याला मग कमी जास्त करायचं काम पडत नाही जेव्हा आपण फिटिंग करतो. अगोदरच जे आहे आपल्याला ह्या फिनिशिंगच्या टिप्स ज्या असतात त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. त्याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही व्यवस्थित बसते आणि फिटिंगही व्यवस्थित येते, कोणतंही माप कमी जास्त होत नाही. त्यानंतर जे आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पार्ट इथे जॉईंट करायचे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, कटिंगच्या वेळेस मी 1/2 इंच डाऊन दिलेलं होतं, पण ते कापलं नव्हतं. तर आता जेव्हा मी नेहमी फक्त जेव्हा शोल्डर जॉईंट करते तेव्हाच इथे 1/2 इंच कट करत असते. तर दोन्हीही बाजूंनी जे आहे मी 1/2 इंच कट केलं आणि इथे शोल्डर जे आहेत ते जॉईंट करून घेतले.
तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी इथं कट करून घेतलं 1/2 इंच आणि दोन्ही शोल्डर जॉईंट झाले. यानंतर आता आपल्याला बनवायची आहे पायपिंग. तर सर्वात अगोदर मी आपल्याला फिटिंगच्या वेळेस जे करतो ते आताच करून घेतलं, म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट फिटिंगच्या बाजूने व्यवस्थित असा जोडून घ्यायचा. जर कोणताही पार्ट आपला शिल्लक किंवा कमी भरत असेल तर एखादा पार्ट मागचा कमी होतो किंवा मग पुढचा, तर त्यात ते आपल्याला इथेच जे आहे व्यवस्थित करून घ्यायचं. एक्स्ट्राचा जर थोडाफार जर दिसत असेल तर आपल्याला ते कट करून घ्यायचं. तर इथं जे आहे मी थोडंसं माझं एक्स्ट्राचं भरत होतं ते पूर्ण इथे काढून घेतलं. त्यानंतर पायपिंगसाठी मी इथे अगोदरच पट्टी तयार केलेली होती. आता तीच पट्टी जी आहे आपल्याला अटॅच करायची आहे. तर नेहमी हुकच्या पट्टीकडून जे आहे आपल्याला लावायला सुरुवात करत असतो आपण नेहमी. तर मीही तसंच करते. जिकडून आपली हुक असणार आहे तिकडून पट्टी लावायला सुरुवात करायची. 1/2 इंचाच्या अंतरावर जे आहे स्टिच मारत घ्यायची आणि पूर्ण गळ्याला जे आहे ही पट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची. आणि पट्टी स्टिच करताना आपल्याला असं कोणताही पार्ट इथे ओढायचा नाही आहे. पट्टीचा पार्ट थोडासा किंचित असा खेचायचा आहे, म्हणजे जास्त जोरानंही नाही आणि जास्त ढिलाही सोडायचा नाही. फक्त थोडासा असा आपल्याला ओढायचा आहे, कारण त्याने काय होतं पायपिंग जी आहे आपली व्यवस्थित अशी बसते. त्यानंतर आपल्याला आता पायपिंग करायची. तर जी पट्टी केली ती आपल्याला जेवढी आपल्याला जाडी किंवा बारीक अशी पायपिंग लागते तेवढा गोल राऊंड ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचं. जिथंही जॉईंट पॉईंट येतो त्यावरतीच आपली स्टिच आली पाहिजेत, म्हणजे ती पायपिंगवरही यायला नको आणि आपलं जे फॅब्रिक असतं म्हणजे पार्ट असतात बॅक पार्ट किंवा फ्रंट पार्ट त्याच्यावरती यायला नको. तर असं करून जे आहे माझी पूर्ण पायपिंग इथे झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी पायपिंग आपली आलेली आहे. बाहेरूनही एकदम अशी एकाच साईजमध्ये आणि गोल अशी पायपिंग आणि आतूनही तेवढ्याच फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग इथे तयार झाली आणि गोल गळ्याचा अशा शेपही व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता स्लीव्ह जॉईंट करायचे आहे. तर स्लीव्ज तर रेडी होत्या, पण आपण जो फ्रंट पार्ट असतो तो 1/2 इंचाने आत घेत असतो, तर त्याचा शेप द्यायचा राहिलेला होता. तर तोच जो शेप आहे मी इथे देऊन देत आहे. तर नेहमी काय करायचं, जो सारखे पार्ट्स जे असतात ते एकमेकांकडे ठेवायचे. जर अस्तरकडून ठेवले तर अस्तरकडूनच आपल्याला पार्ट ठेवायचे आणि जर मेन फॅब्रिककडून ठेवले तर मेन फॅब्रिकच एकदम जोडून ठेवायचे. आणि स्लीवचा आतला भाग कट करायसाठी एक ट्रिक आहे की फिटिंगच्या बाजूने 1 इंच आत यायचं आणि अशी गोलाई द्यायची. जेवढा एक्स्ट्रा पार्ट दिसत असेल तेवढा मार्किंग करून घ्यायचा आणि नंतर कट करायचा आणि जेवढंही आपण कट केलेलं आहे त्याच्यावरती परत एक स्टिच करून घ्यायची, कारण कपडा जो आहे तो खालीवर व्हायला नको. आता जे आहे आपल्याला स्लीव्ह स्टिच करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित असा मधला पॉईंट काढायचा स्लीवचा आणि जिथंही आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तिथं ठेवून व्यवस्थित असं जसा आपला स्लीवचा शेप आहे त्याच शेपमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. जर कोणताही पार्ट इथे कमी जास्त दिसत असेल तर होऊ द्यायचा, पण पार्ट आपल्याला खेचायचे नाही आहे, ना स्लीवचा ना मेन फॅब्रिकचा. तर ते करताना आपण फिटिंगमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट करू, पण आता हे जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. जेवढं मेजरमेंट आहे तेवढ्याचपर्यंत आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. तर आता पहिली स्लीव्ह जॉईंट झाली, आता दुसरीसुद्धा स्लीव्ह जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे मी. तर आता आपल्याला शेवटचं करायचं आहे फिटिंग. तर फिटिंगसाठी मी इथे अंडरग्राऊंड फिटिंग करते, पण आपली स्लीव्ससाठी थोडंसं कमी पडतोय, तर जिथपर्यंत होईल तिथपर्यंत मी अंडरग्राऊंड जी स्टिचिंग आहे ती करून घेणार. त्यानंतर आता वरतून जे आहे मेन फॅब्रिककडून मी स्टिच मारून घेतली, नंतर आतून पलटवून घेतलं आणि परत 1 ते 2 टिपा देत असं 1 ते 2 ज्या टिपा आहेत त्या मारून घेतल्या. त्यानंतर जे आहे आपल्याला पूर्ण असे मेजरमेंट्स घ्यायचे, जेही आपले मेन मेजरमेंट्स असतात. तर 2 ते 3 टिपा मारायच्या. जेवढंही आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, तर इथे 1.5 इंच घेतलेलं आहे म्हणून थोड्याशा 2 ते 3 टिपा एक्स्ट्रा येऊ शकतात. तर तेवढ्या आपण इथे मारून घ्यायच्या. आता जे आहे मी इथं 2 ते 3 टिपा मारून घेतल्या. त्यानंतर जेही मेजरमेंट होतं त्यावरती पॉईंट देत पूर्ण मेजरमेंट्स जे आहेत ते घेऊन घेतले. त्यानंतर आता मी बघणार तर 9 इंच व्यवस्थित आपले चेस्ट भरत आहे. आता वेस्ट मोजणार पूर्ण, तर वेस्ट जी आहे ती 1 इंच शिल्लक भरते. तर मी परत इथं जे आहे हाफ इंचाचं थोडंसं परत स्टिचिंग मार्जिन देणार, कारण आपलं आता जी वेस्ट आहे ती 1 इंच जास्त भरत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, परत एक स्टिचिंग देऊन द्यायची आणि व्यवस्थित अशी आपली फिटिंग येऊन जाते. आता जे आहे पूर्ण ब्लाऊज जे आहे इथे रेडी झालेलं आहे. आता
पूर्ण जे आतून आणि बाहेरून तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा पाहू शकता. व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज आलेलं आहे. जेव्हा आपण व्यवस्थित असे मेजरमेंट्स घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात ठेवून आपण स्टिचिंग करतो, तर आपलं ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस खूप असे कमी होतात. थोडाफार प्रॉब्लेम आला तर आपण नंतर त्याला ॲडजस्ट करू शकतो. तर असं जे ब्लाऊज आहे आपलं रेडी झालेलं आहे. ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.